सकाळची सुरुवात झाली की पहिली आठवण येते ती म्हणजे कडक चहाची. चहा पिलं की असं वाटते दिवस आपलाच आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता नुसता चहाच नाही तर इथे चहासोबत ना मी 2 टोस्ट पण घेतलेत ब्रेकफास्टमध्ये, म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मी गेले अंगणामध्ये झाडून काढायला. अंगणातलं छान असं पूर्ण अंगण पोर्च झाडून काढल्याच्यानंतर अंगणामध्ये असं पाणी मारून घेतलं. त्यानंतर या पायऱ्यावर जे काही आहे ना धूळ आणि माती येतच असते, त्यामुळे असं पाणी टाकून घेतलं की सगळं स्वच्छ आणि प्रसन्न वाटते. सकाळी सकाळी असं आपण जेव्हा पाणी मारतो ना तर त्यावेळी जो मातीचा सुगंध असतो किंवा मग एक थंड हवेची जी झुळूक येते ना त्यावेळी आपल्याला वाटते की जसं काही आपण निसर्गाशी गप्पाच मारतोय की काय. त्यानंतर आता येते रांगोळीची वेळ. आता रांगोळी अंगणात काढली की फक्त सकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये येते असं वाटत नाही, तर दारातली रांगोळी म्हणजे फक्त सजावटच नसून खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचे ओळख देखील आहे. आता पहिले असं होतं की टिपक्यांची रांगोळी जवळपास सगळ्यांच्याच अंगणामध्ये बघायला मिळायची. क्वचितच डिझाईन अंगणामध्ये काढलेली दिसायची. पण आजकाल असं आहे की 99% लोकांच्या दारामध्ये ना डिझाईनची रांगोळी असते आणि फक्त काही टक्के लोकांच्या दारामध्ये ना ही अशी टिपक्यांची रांगोळी असते. आणि क्वचितच बघायला मिळतं हे टिपक्यांची रांगोळी काढणाऱ्यांमध्येली मी आहे बरं का, कारण फार डिझाईनची रांगोळी वगैरे मला काढता येत नाही अजून. अशी साधी शांत आणि आनंद देणारी जी सकाळ आहे ती माझी अशी सकाळ असते, मनाला प्रसन्न करून टाकणारी. तुमची सकाळ कशी असते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सकाळ जिंकली की दिवस आपण आपोआपच जिंकवतो. त्याचमुळे की नाही सकाळी भरभर कामं करून घ्यायची, मग नंतर दिवस आपलाच झाला असं समजून घ्यायचं. तर अशा छान छान व्हिडिओसाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.